जाणून घेऊया गेल्या 24 तासांमधल्या महत्त्वाच्या बातम्या। युनेस्कोने मॅन अँड द बायोस्फिअर ह्या प्रोग्रामच्या अंतर्गत हिमाचल प्रदेशमधील स्पिती व्हॅलीला इंडियाज फर्स्ट कोल्ड डिझर्ट बायोस्फिअर रिझर्व्ह म्हणून डिक्लेअर केलेला आहे, ज्याचा एरिया 7770 स्क्वेअर किलोमीटर आहे। स्पिती व्हॅलीच्या बायोडायव्हर्सिटीचा विचार करायला गेला तर तिथे टोटल 119 पेक्षा जास्त बर्ड स्पीसीज आहेत, 650 पेक्षा जास्त प्लांट स्पीसीज आहेत। त्यासोबत स्पिती व्हॅली हे स्नो लेपर्डचं देखील घर आहे। चीता रिइंट्रोडक्शन प्रोजेक्टच्या अंतर्गत भारताने बोत्सवाना या देशातून 8 चितांना इम्पोर्ट केलेला आहे व त्या 8 चितांना मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्क इथं ठेवलं जाणार आहे। 18 नोव्हेंबर 2025 ला इंडिया आणि बांगलादेश यांच्यामध्ये ढाका इथं AFC एशियन कप फुटबॉल क्वालिफायर मॅच खेळली जाणार आहे। त्या अगोदर ऑस्ट्रेलियन फुटबॉलर रायन विल्यम्स यांनी ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्व सोडून भारतीय नागरिकत्व स्वीकारलेलं आहे व इंडियन फुटबॉल टीमला जॉईन केलेलं आहे। ही माहिती आपल्याला ऑल इंडियन फुटबॉल फेडरेशनने दिलेली आहे। हिरो एंटरप्राइजेसचे चेअरमन सुनील कांत मुंजल यांना फ्रान्सने नाईट ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट ह्या अवॉर्डने सन्मानित केलेला आहे। त्यांना हा अवॉर्ड फ्रान्सचे जे अँबॅसेडर आहेत थेरी मोतू यांनी दिलेला आहे।